काल शिवरत्न बंगला अकलूज या ठिकाणी अनेक विषयाच्या संदर्भाने चर्चा झाली, परंतु त्या बैठकीमध्ये सर्वात महत्त्वपूर्ण असा या तालुक्यामधल्या ज्या विजेच्या टंचाईचा विषय आहे तो चर्चेला घेण्याचा राहून गेला. खरं तर त्याची दाहकता, त्याची चटके या तालुक्यामधली जनता जी वाड्या वस्त्यावरती आहेत, ज्यांना सिंगल फेडर नाहीत, जे एजी पंपावरती आहेत, ही जनता होरपळून निघत आहे. रात्रीच्या वेळेला 3 फेज लाईट असेल तर सकाळी 6ला गेलेली लाईट रात्रीच्या 10 वाजता पुन्हा येते आणि मग या जवळजवळ 14-16 तासामध्ये त्या माणसाला धड पाणी काढता येत नाही, कोणतंही काम या ठिकाणी दिवसभरामध्ये करता येत नाही. आणि बहुतांश लोक ही वाड्या वस्त्यावरती शेतामध्ये राहत आहेत. गेल्या 15-1 दिवसापासून यांनी पुन्हा संध्याकाळी 6 ते 10 ही वीज बंद केली. वीज बंद केल्यानंतर अनेक अधिकाऱ्यांना विनंत्या केल्या, अनेक अधिकाऱ्यांशी चर्चा केली, परंतु यामधून मार्ग काढला जात नाही. गेली 50 वर्षापूर्वी जी वीज आम्हाला रात्रीचा सूर्य नसतो म्हणून आलेली होती, रात्रीचा अंधार पडतो म्हणून ही लाईट आलेली होती, आणि तीच लाईट या वेगवान युगामध्ये 21व्या शतकामध्ये आम्ही आधुनिक भारताच्या उंबरठ्यावर असताना जर आम्हाला ही वीजच नसेल तर मात्र एक लोकप्रतिनिधी म्हणून, ते एक शेतकरी म्हणून मला ते पाहवत नाही. कितीही यातना झाल्या तरी तुमची वीज कोणत्याही परिस्थितीमध्ये ही तुम्हाला दिवसभर सिंगल फेज, रात्रीची सुद्धा या एजी फेडरवरनं मिळालीच पाहिजे. 8 तासाची तुम्हाला शेतीपंपाची वीज मिळाली पाहिजे आणि उर्वरित काळामध्ये 1 मिनिट सुद्धा ही सिंगल फेजची लाईट जाता कामा नये. यासाठी अधिकाऱ्यांना 30 एंपियर ही डेडलाईन करून दिलेली होती, तो पॅरामीटर ठरवून दिलेला होता. आणि तरी सुद्धा काही राजकारण झालं, काही मंडळींनी यामध्ये श्रेयाचा मुद्दा आला, म्हणून गेले 15 दिवस मी शांत राहिलो होतो. परंतु आता यापुढं हे मलाही सहन होत नाही. हजारोच्या संख्येनं लोक रोज हाच मुद्दा, हाच प्रश्न आणि हाच विषय मांडताय. म्हणून येणाऱ्या गुरुवारी वेळापूरच्या गरुड बंगल्यावरून मी सकाळी 9 वाजता माळशिरस पर्यंत भर उन्हामध्ये चालत निघणार आहे. मला माहिती आहे यामध्ये यातना होणार आहेत, मलाही होणार आहेत, शेतकऱ्यांनाही होणार आहेत, आणि त्याशिवाय ही वीज सुरळीत होणार नाही. यासाठी तालुक्यातल्या सगळ्या जनतेने, ज्यांना लाईट असेल त्यांनी सुद्धा, हेच आपले बंधुभाव आहेत, हे शेतामध्ये वाड्या वस्त्यावरती राहणारे आहेत, म्हणून आपली संख्या ही प्रचंड असली पाहिजे. आपली त्यामधली म्हणजे आपला जो आक्रोश आहे, ज्या वेदना आहेत, ह्या संख्येच्या आधारावरती या सरकारला कळणार आहे. आणि म्हणून तुमची संख्या मी बरोबर 4 वाजता माळशिरसच्या तहसील कचेरीवरती, जे बाजूला सर्टिफाईड ग्राउंड आहे, त्या ठिकाणी येणार आहे. आपण सगळ्यांनी त्या दिवशी कोणतंही काम असू द्या, सगळी कामं बाजूला ठेवून, आपल्याला अश्मयुगामध्ये जगायचं नाही. आपल्याला कोणत्याही परिस्थितीमध्ये वीज हा आपला प्राथमिक अधिकार आहे. जसा आपला पाण्यावरती अधिकार आहे, जसा आपला रस्त्यावरती अधिकार आहे, तसाच आपल्याला वीज मिळणं हा सुद्धा आपला
प्राथमिक अधिकार आहे आणि तो त्या 50 वर्षापूर्वी याच उद्देशानं आपल्याला रात्रीचा उजेड असावा याच उद्देशाने ही लाईट आलेली आहे. आणि म्हणून तुम्हाला मी कळकळीची विनंती करतो की प्रत्येक घरामधला किमान एक माणूस, प्रत्येक कुटुंबामधला किमान एक माणूस तर या आंदोलनामध्ये आला पाहिजे. मी सकाळी 9 वाजता भर उन्हामध्ये माळशिरसच्या दिशेने निघणार आहे आणि ही लाईट कशी बंद राहते हे मलाही एकदा बघायचं आहे. यातना होणार आहेत, तुम्हालाही कष्ट होणार आहे, भर उन्हामध्ये चालावं लागणार आहे, पण या खेड्यापाड्यामध्ये वाड्या वस्त्यावरती राहणाऱ्या लोकांसाठी आपल्याला हे करावं लागणार आहे. आणि त्यासाठी तुमचा लोकप्रतिनिधी म्हणून निश्चितपणानं जेही काय भोगावं लागेल त्या ठिकाणी जेही काय करावं लागेल त्या ठिकाणी गेलो म्हणजे लाईट मिळाली असंही होणार नाही, पण लाईट मिळाल्याशिवाय मी तिथून परत येणार नाही हा उद्देश, ही मनामध्ये धग आणि आग घेऊन मी निघालेलो आहे. आपण सर्वांनी यावं अशी मी आपल्याला विनंती करतो. धन्यवाद.